हॅलो गाईस, तर चला परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सो आता आपण आलो आहे थेऊरला. सो चिंतामणी बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, पार्किंग एरिया बघू शकता. आपली बस पण इथे उभी आहे. बापू आता काय रेडी आहे. चला आता आपल्याला जायचं दर्शनाला बाप्पाच्या. सो मंदिरात जाणार आहोत आपण पहिला. ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. बघू शकता. ये चला लवकर राहुल सचिव बाबा. काय बाबा बाबा गणपती पावर घे, तुला नको तयारी करू. चल चला 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 गाईस. मी पण पहिल्यांदा आले. सो आमच्या आता अष्टविनायकमधील 4 देवस्थान गणपती बाप्पाचे झालेले आहेत आणि 4 राहिले बाकीचे कधीतरी करू. म्हणजे अष्टविनायक एक ट्रिप काढायलाच लागेल आपल्याला त्यासाठी. सो 4 देवस्थान झाले तरी बरा वाटला. सो बाप्पाचं दर्शन मस्त की होतं आहे आपलं. आणि चला आता पहिले आपण जाऊ मंदिरात आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मंदिरात मोबाईल अलाउड असेल नसेल माहिती नाही, तर पण आपण ट्राय करू. चला 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 दर्शनाला चला. श्री चिंतामणी गणपती मंदिर, श्री क्षेत्र थेऊर आले सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. चला आपलं हार्दिक स्वागत केलेलं आहे गाईज. येथील गाववाले आणि सो भाजीचे स्टॉल आहे तिथे. सो पूर्ण तुम्ही शॉपिंग एरिया सुद्धा बघू शकता. मस्त इकडे सर्व प्रसादालयाचे दुकान आहेत. इकडे हॉटेल वगैरे सर्व आहे. इथे वस्तू संग्रहालय आहे, म्हणजे आपण इथे जाऊ शकतो कधी पण. सो चला ब्लॉग कंटिन्यू मंदिराकडे. गाईज ही मेन एंट्री म्हणजे जुनी एंट्री आहे. आणि सो या दरवाज्यातून आपल्याला जायचं आहे. तर चला आपण मंदिरात जाऊ. मोबाईल अलाउड आहे माहीत नाही, ट्राय करू आपण. गणपती बाप्पा मोरया. चला 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 गणपती बाप्पा मोरया मोरया. गाईस तुम्ही मंदिराचा आतमध्ये परिसर बघू शकता. खूप भारी बघा, मस्त आहे. इथे पहिले हातपाय धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर दर्शनाला जायचं आहे. सो मस्त सिस्टमॅटिक अपडेट आहे इथे. आणि सो मस्त परिसर पण खूप चांगला वाटतो. चला गाईज आता आपण मंदिराच्या समोर आहोत आणि मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. मस्त लाइटिंगमध्ये सजवलं आहे मंदिराला. आणि सो आज गर्दी नाही आहे, ऑफ सीझन आहे, त्याच्यामुळे आपलं दर्शन इथे पण चांगलं होईल. बघू शकता गाईज. इथे हवन होतं म्हणजे होम. सो बापाचं दर्शन घेऊ. दर्शन झालेलं आहे आपलं गाईच. सो चला आता आतमध्ये जाऊ आपण. गाईज तुम्ही 4 बाजून मंदिराचा परिसर बघू शकता. खूप भारी. हा महादेवांचं मंदिर आहे. सो महादेवांची पिंडी आहे आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता. हर हर महादेव. तर चला खूप भारी वाटते. इथं पण क्लायमेट खूप भारी आहे. चला 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 खूप मस्त आहे. इथे विष्णू लक्ष्मी माता मंदिर आहे. इथे पण आपण दर्शन घेणार आहोत. आणि सो आपण 4 बाजून आलेलो आहोत. खूप भारी वाटलं, मस्त दर्शन झालं आपलं. आणि सो आपली पूर्ण पब्लिक इथे बसलेली आहे बघू शकता. सगळं दर्शन रफ्तार झालं ना, फास्ट झालं ना, एकदम फास्ट. चला चला बापू प्रसाद घेऊ इकडे बाहेर. हो पाला बघू शेव आंब ना. हा घेऊ बापू प्रसाद घे. कोणता येतो? शेंगदाण्याचा येतं, आंब्याचा येतं, बुंदीचा लाडू घेतं. बुंदीचा लाडू घेतं. 2 भेटतील. शेंगदाणा लाडू. शेंगदाणा लाडू द्या ताई. हो 2 पॅकेट घे. हा 2 पॅकेट घे. काही इथे प्रसाद भेटतो. शेंगदाणे लाडू 30 रुपयाला आहे, आंबा मोदक 60 रुपयाला आहे, बुंदी लाडू 40 रुपये. सो चला सर्व प्रसादाला गर्दी केलेली आहे आपल्या माणसांनी. ए दीदी काय. तर चला गाईज जस्ट आपण इथून निघत आहोत आणि आता आपल्याला जायचं दुसऱ्या देवस्थानला. अजून माहीत नाही कुठे जायचं. आता आळंदी पण करायचे
आणि सो चला आता नेक्स्ट देवस्थानला जाऊ, तिथल्याच मी तुम्हाला शूट दाखवतो. आणि आत्ता तुम्ही आपलं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता सगळं शॉपिंग एरिया बघू शकता. गुलाचा चहा प्यायला गेलात तर चला गाईस आता आपण आळंदी कॉलिंग. तर सर्वांचं असं ठरलं आता आळंदीला जायचं. तर श्री विठ्ठलाचं दर्शन नक्कीच घेणार आपण. तर आज वस्ती आहे बहुतेक. अन्ना सकाळची आपण दर्शनाला जायचं का आज सकाळी ना? चला तर गाईस दर्शनाला सकाळी जायचं आहे. आता आपण जाऊ आळंदीला काय शूट वगैरे होतील तर मी तुम्हाला दाखवतो नक्कीच. आणि सो चला कंटिन्यू. तर गाईज जस्ट आपण उठलो आहे. काल जरा लेट पोहोचलो त्याच्यामुळे काल ब्लॉग बनवता आलं नाही. सो आता स्टार्ट नाव. तर आता आपण आहोत गाईज आळंदीला. आणि सो आता आपण विठोबा दर्शनाला जाणार आहोत. आणि सो चला आपण तिकडेच भेटू मार्केटमध्ये आणि ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्ही मंदिरासमोरील परिसर बघू शकता. सो इथं शॉप वगैरे समोरच आहेत. चला आतमध्ये जाऊ. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊ आणि दर्शन घेणार आहोत. समोर आहे मंदिर आपलं. आपण घेतला हार आता देवाला. हा राहू दे टिकला. मला कोणता आहे माऊलीचं नाम असतो. नाव आहे का? बघू काय. हा चालेल माऊलीचं नाम काढू का? थोडं खाली घ्या. हे भगवंत सर्व भक्तांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात मळवट भरायचा घे लावून चंदन. भव्य आयुष्याला भव्य कार्याला धन्यवाद. अखंड सौभाग्यवती भव. चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. चला गाईज मंदिराच्या बाहेरील तुम्ही परिसर बघू शकता. एकदम शांत वातावरण आणि मॉर्निंगचा व्ह्यू एवढा भारी असतो ना, खूप भारी. आणि दर्शन घ्यायचं असेल ना तुम्हाला मॉर्निंगलाच घ्या. आज काही एवढी गर्दी नाही आहे गाईज. सो ऑफ सीझन आहे ना त्याच्यामुळं गर्दी नाही आहे. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. मोबाईल आतमध्ये अलाउड आहे का नाही माहीत नाही, तरी पण आपण जाऊ आतमध्ये घेऊन. गाईज मंदिर आतमध्ये मस्त सजवलं आहे. आता पताका वगैरे लावलेले आहेत. आणि सो दर्शनाला लाईन लागलेली आहे. छोटे नॉर्मल आहे. आणि इथे अभिषेक वगैरे करायचा असेल तर इथे करू शकतो आपण. तर गाईज खूप भारी दर्शन झालं सकाळीच. आणि सो मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. समोरच श्री संत ज्ञानोबा आहे आणि ते आदिशक्ती मुक्ताई मंदिर आहे. सो इथे पण आपण दर्शन घेणार आहोत. तर चला सिद्धेश्वर मंदिरात सुद्धा खूप भारी दर्शन झालेलं आहे आपलं. सो चला आता आपल्याला पुढे जायला लागेल. जय बजरंगबली. आणि गाईस तुम्ही मंदिराचा चारी बाजून परिसर बघू शकता. कलर सुद्धा बघू शकता. बापू बसला. चला तिकडे काढूया. मस्त दर्शन झालं ना. पब्लिक नाही, गर्दी नाही ना म्हणून मस्त दर्शन झालं. आणि काही आता आपण आलोय इंद्रायणी नदीकाठी. आणि सो बघू शकता पब्लिक. आणि सो मॉर्निंग व्ह्यू खूप भारी वाटतोय. तर गाईज जस्ट आपण पोहोचलो देऊला. आणि सो देऊला आपल्याला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे मंदिरात. तो मिलोबाचं मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊ पहिले आतमध्ये आपण. गाईज तुम्ही येथील समोरील व्ह्यू पाहू शकता. मस्त एक स्टॅच्यू बनवलेले आहे. सो सर्व 3D स्टॅच्यू आहेत सर्व. आणि बघू शकता. आणि गाईज सो तुम्ही मंदिरासमोरील परिसर बघू शकता. मस्त वाटतंय.
आणि आपले पूर्ण पब्लिक इथे उभी आहे. तर चला आता आपल्याला जायचे तुकाराम गाथा या मंदिरात. तिथे पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, तर तिकडे जाऊ आपण. आणि सो इथं मस्त वाटलं दर्शन घेऊन. हा पूर्ण एरिया भारी आहे. आणि हा झाड जेव्हा तुकाराम बीज असते तेव्हा संत तुकाराम महाराज इथे येतात असं बोलतात. म्हणजे हा झाड हलतो, हा वृक्ष हलतो. म्हणजे खूप भारी वाटलं, मस्त दर्शन वाटलं, मस्त दर्शन घेतलं आम्ही. आणि इकडं हरिपाठ वगैरे चालू आहे. तर काय चला आता आपण आलोय श्री संत तुकाराम महाराज गाथा या मंदिराजवळ. आणि सो आता आपण दर्शन घेणार आहोत. आणि सो चला बघा, राजवाडा आपला पॅलेस बघू शकता. कसं आहे सजू? रफ्तार काम ना, साधा कामच ना बा असं. तर चला आता आपण जाऊ दर्शनाला. काय भासतील ना असले उन्हाचे आले आपण, कडक उन्हाचे. अगरदा तसं दर्शन होतं 2-3 दिवस. एक नंबर मस्त दर्शन झालं आपलं. अरे एकनाथाचा नादच नाही. मस्त मस्त. चला आताच आपण मंदिरात पोहोचलो गाईस. आणि श्री संत तुकाराम महाराजांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. चला गाईस आता आपण तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो. बघू शकता तुम्ही, खूप भारी. तर काही मस्त आपलं दर्शन झालेलं आहे. आणि तो चला आपल्याला इथून पण निघावं लागेल, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं. तर चला घे 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 20-25 घे ना हो. तू पण माल करी आता. चल बस झाला. चांगलं आहे रे. हा मस्त टन मोगऱ्याचे आहेत. मम्मी जा ना का? हा प्लॅस्टिकच्या जमान्यात पाठवतो मम्मी जा ना. तर काही जस्ट आपण पोहोचलोय भंडारा डोंगरावर. तिथून आपल्याला श्री तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचंय. आणि सो चला आपण वरती जाणार आहोत. आणि आपण आता शॉपिंग एरियामध्ये काय दिले गाईस तुम्ही बघू शकता. मंदिराचं काम चालू आहे सध्या. आणि सो चला तुम्ही समोरचा परिसर बघू शकता. फ्रेश व्हायला लागेल रा आता. चला इथे जेवणाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो आपण. इथे खिचडी भात असतो जेवायला. रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल भरला. करतो. तर काही मस्त आपलं दर्शन झालेलं आहे. आणि तो चला आपल्याला जेवणाचा कार्यक्रम करायला लागेल आता. तो भूक लागले, दुपारचं वाजले 12:30. सो चला इथं मस्त आहे की आपलं भाजी कापण्याचा कार्यक्रम चालू आहे. ते राहुल त्याला खायला का लोका कापाला मदत करता तू खायला बसले. चला चला आपला कारभार दौरान आहे आज. मस्त आहे की आपण जेवणार आहोत. मुगाची डाळ जीवाच्या हाल. चला जेवून घेऊ. बघू शकतो आपली पूर्ण पब्लिक जेवायला बसले. आमचा ड्रायव्हर काय आटोपतील आम्हाला. अरे वा. चला पहिले आपण जेवून घेऊ आणि जेवणानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. जिलेबी चला आता जेवून घेऊ. जिलेबी पण आले आपल्याला. आणि जेवल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू. तर काय चला जस्ट आपण आलोय मळला. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आपल्याला. आणि तो चला आज मंदिरात जातो. आणि तो आपला रोजच्या प्रमाणे मंदिराचा परिसर मळचा काय आपल्याला माहीतच आहे. तरी पण आजचा व्ह्यू बघू शकता. चला काय आपण आलो ऑफ सीझनला. म्हणजे आज काय संकष्टी चतुर्थी वगैरे नाही, 2 दिवसात आहे. बट अशा टायमाला गर्दी नसते. आणि संध्याकाळचे वाजलेत 4:15. सो चला आता आपण जाणार आहोत दर्शनाला आतमध्ये. चला दर्शन घ्या. सचिव मंगल मूर्ती.
जय. चला चला गजानन मंदिराजवळ काम चालू आहे. हा पाहिलं कसं दर्शन झालं होतं इथं ना नाव आहे ना इथं. तर चला काय मस्त की आपलं दर्शन झालेलं आहे आणि सो आता आपण घरच्या आनंदात आहोत. कसे काय अरे कसे झाले होते या 6 दिवसातला आहे ना हा एकच मस्त जोक होता. आयला ती गाडी बघ कशी उलटी चालती. चला चला मजा आली हो मजा आली. हो कोंबरा कोंबरा. बकऱ्याला कोंबडा झाला चला चला दर्शन झाला. या गाडीत बघा तुम्ही. आता का आपल्या इकडे आलो वाले आता खुश डायरेक्ट चेहरे आपाप खुशी आली. वातावरण चेंज झालं आपला. हे सचिन बापूला रिक्षा दे. माझ्या गेले माझ्या गेले. थांब 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 जाऊ थांब येऊ दे रे गरम होते गाडी. चला माझ्या गेली फुल माझ्या गेली आपण. आपल्याला दुसरी प्रायव्हेट दादा तुम्ही काय थांबले. ए बापू का थांबले दादा. घरी नेशी ना पैसे तर पामते ना. चला तर चला आपण आता घरच्या वाटेला मस्त दर्शन झालं आपलं ना मामा. सगळं दर्शन भारी झालं आणि मजा पण केली आपण फुल एन्जॉय. चला आता घरच्या वाटेला फुल एन्जॉय. मामाचा एकच डायलॉग ती बस उलटी चालतं. लाल शेव कुठं भेटणार रावला. लाल शेव पाहिजे काला पाहिजे. चला चला आपली बस भरली आता. चला खेळणी हार्दिक सगळं टांगले सचिनने बघ पापा गॉगल पण टांगले कानाला. टांगून ठेवले इकडे तिकडे. ए गाडी डाय उसारली जाऊ दे. मामाने जेवायला गेले आपल्याला लागले ना. चाललं का मा. हा नमस्कार. हा चौकाचा कसा कसा वाटला मग आपल्याला. लय भारी बाबा तुमच्या गाडी यावं गुलगुलीत वाटतं तुमच्या गाडी. रिक्षा जरल आहे ना मामा. रिक्षा जरल आहे ना. मामा जॉली टाईप माणूस आहे. मामा टेन्शन नाही. चला 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 आली घरी. काय पोरांची तोंड खुशी बघ बाबा. सुनेला खुश डायरेक्ट दाराशी आला ना आता. एकदम घरपोच झालो. सुखरूप आलो. मस्त मस्त झाली. मजेत झाले प्रवास. सागरला पण बघ कोबऱ्या बघ घरी फोन लावला. सोडलं का बाबू तू पण राह तिथं मामाजवळ. हा बॅट घेतली हो बॅट घेतली. मामा चला मामा चला चला चला. गुलगुली वाटतो तुमच्या गाडीत. चला काही आता आपण आलो जस्ट दाराशी जेव्हा आता काही टेन्शनच नाही. चला आणि आजचा ब्लॉग सुद्धा आपल्याला इथेच एंड करावा लागेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता चलो बाय.